वर्षांपूर्वी मथुरा राज्यात कंस नावाचा राजा राज्य करायचा. कंस अतिशय दुष्ट राजा होता. सर्वजण त्याच्या त्रासाला कंटाळले होते. कंसाची एक बहीण होती, देवकी तिचं नाव. देवकी जेव्हा मोठी होते तेव्हा तिचं लग्न यादव कुळातील वसुदेवाशी होतं. कंस स्वतः रथ चालवत देवकीला तिच्या सासरी सोडायला जातो. प्रवासादरम्यान अचानक एक आकाशवाणी होते. अरे कंसा, तुझ्या बापाचा घडा भरला आहे. तुझा मृत्यू आता खूप जवळ आला आहे. देवकी आणि वसुदेवाचा 8वा पुत्र तुझा अंत करेल. हे ऐकून कंस चिडतो आणि देवकीला मारायला जातो. देवकीला वाचवण्यासाठी वसुदेव कंसाला दयेची भीक मागतात आणि वचन देतात की त्यांचं आणि देवकीचं 8वं बाळ ते स्वतःहून कंसाला देतील. पण कंस खबरदारी म्हणून देवकी आणि वसुदेवाला बंदी बनवून कारागृहात ठेवतो. देवकी आणि वसुदेवाला एक एक करत 7 मुले होतात. जरी आकाशवाणी 8व्या बाळाची होती तरीही 7ही बाळांना कंस क्रूरपणे मारून टाकतो. काही काळाने एका रात्री मोठं वादळ येतं. यमुना नदीला पूर येऊन ती ओसंडून वाहू लागते. त्या ऐन मध्यरात्री देवकी 8व्या बाळाला जन्म देते. बाळाच्या जन्माने दमल्यामुळे देवकीला लगेच झोप लागते. तेव्हा अचानक कारागृह दैवी तेजाने प्रकाशित होतं आणि एक दैवी आकाशवाणी होते. वसुदेवा, उठ, तुझ्या नवजात बाळाला गोकुळ गावी नंद महाराजांकडे घेऊन जा. त्यांच्या घरी यशोदेने एका मुलीला जन्म दिला आहे. तुझ्या बाळाला तिथे ठेव आणि त्यांच्या बाळाला इथे घेऊन ये. नंद यशोदा तुझ्या बाळाचा योग्य सांभाळ करतील आणि त्याला सुरक्षित ठेवतील. आकाशवाणी संपताच कारागृहात परत अंधार पसरतो. वसुदेव लगेच बाळाला एका टेकडीत ठेवतात आणि गोकुळ गावी जायला निघतात. चमत्कारित्या कारागृहाची दारे आपोआप उघडतात आणि द्वारपाल गुंगीत असल्याप्रमाणे गाढ झोपी जातात. वसुदेव बाळाची टोपली डोक्यावर ठेवून यमुना किनारी येतात तर यमुनेने रौद्र रूप धारण केलेले असते. इतक्या प्रचंड प्रवाहात पायी यमुनेचे पात्र पार करणे अशक्यच होते. तेवढ्या शेषनाग तिथे येतो आणि आपल्या फण्याने वसुदेव आणि बाळाचे पावसापासून रक्षण करतो. यमुना सुद्धा आपल्या प्रवाहात संपूर्ण करून वसुदेवाला वाट करून देते. वसुदेव गोकुळ गावी पोचतात आणि बाळाला अंथरूण पाठीवर ठेवून त्यांच्या बाळाला टोपलीत ठेवतात. परत येताना सुद्धा शेषनाग आणि यमुना नदी दोघांना मदत करतात. वसुदेव आणि बाळ दोघे कारागृहात पोचतात. बाळाला देवकीपाशी ठेवताच बाळ मोठ्याने रडतं. सगळे द्वारपाल जागे होतात. बाळाला पाहून लगेच कंसाला संदेश पोहोचवला जातो की नवीन बाळ मुलगा नाही तर एक मुलगी आहे. कंस तेव्हाच्या तेव्हा कारागृहात येतो. मुलगा असो व मुलगी हे बाळ जिवंत ठेवणार नाही म्हणत कंस बाळाला हवेत फेकणार. तेवढ्या चमत्कार होतो. ते बाळ अष्टभुजाचं रूप घेतं. सिंहावर बसलेली दुर्गा कंसाला म्हणते, कंसा, तुला मारणारा या जगात आधीच आला आहे.
तुझा अंत तो नक्की करेल. आता तुला कोणीही वाचवू शकत नाही असे म्हणून देवी अदृश्य होते. दुसरीकडे गोकुळ गावात नवीन बाळाच्या येण्याने संकल्प प्रज्वलित होतात. नवीन बाळाचे नाव कृष्ण ठेवण्यात येते. ते बाळ काही साधे सुधे नव्हते, तर प्रत्यक्ष विष्णूचेच रूप होते. मोठा झाल्यावर हाच कृष्ण त्या दुष्ट कंसाचा वध करतो.